रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ। गावाकडचं वातावरण एकदम प्रसन्न असतंय बरं का। बघा ना, आम्ही नांदेडला असलं की तिथं कोणीच येत नाही। मी गेल्यावर लेकरं येतात, बायका बोलायला म्हणजे येता जाता आमचं, कारण समोर आहे एकदम घर, येणारे जाणारे बोलतात, लेकरं येतात। अहो सांगते मी तुम्हाला, असं गावाकडे गेलं की एकदम छान वाटतं बरं का। त्यांना कसं कळतं की मी आले म्हणून। म्हातारे कोतारे येणारे जाणारे, लेकरं माझ्याकडे येतात। त्यांना काय वाटतं की फुलं ते आणून देतात मला तोडून। छान असं गावाकडं करमतं बरं काय, मस्त। बघा आमच्या जाऊबाई आल्या आणि म्हणल्या कधी आलीस, काय नाही, बोलू लागल्या छान। असं असतंय बरं का। गणेश मामा पण आले आणि ते आणखी सायकलवरच पाणी भरतात बरं का। ते सुद्धा म्हणू लागले की कधी आलीस बाई, असं इथंच राहा की का हाय नांदेडला, असं म्हणू लागले। म्हणजे जिव्हाळ्याचं एक वेगळंच नातं असतं बरं का प्रत्येकासोबत गावात। आणि खूप छान असं प्रत्येकजण स्वार्थ बाजूला ठेवून एकमेकाशी छान राहतात तिथं। खूप छान येणारे जाणारे मला सारखं बोलत राहतात। एवढं मला आवडतं माझं गाव की तिथं काहीच भेदभाव नसतो, सगळे एकदम मिळून मिसळून खूप छान राहतात आमच्या गावामध्ये। खूप छान, मला लई आवडते माझं गाव, सांगते मी तुम्हाला। आणि माझ्या गावामध्ये दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे, त्याच्यामुळं आमच्या गावामध्ये सगळे असे म्हणजे सुखी आहेत असं मला वाटतं। आमच्या मारुतीची कृपा आहे आमच्या गावावर असं मला वाटतं। माझ्या गावाचं नाव भेंडेवाडी आहे, म्हणजे भेंडेवाडी तालुका, कंधार जिल्हा, नांदेडमध्ये सटवाई डेग्रस जवळ भेंडेवाडी असं माझं गाव आहे। पारिजाताचं झाड एवढं छान आले ना आता ह्या पाण्यानं, तर छान फुलं निघतात। एवढं मोठ्या छोट्या टोकरीवर तर निघत असतील, पण सकाळी सकाळी पोरी येऊन सगळ्याच घेऊन गेल्या फुलं।
गावाकडचं माझं रोजचं काम असं असतं बरं का. मी बरंच तुम्हाला दाखवलं नाही कारण गावाकडं खूप कामं असतात. तर मी आवरून सगळं असं व्हिडिओ बनवला. ते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा.